भारतानं केलेल्या स्ट्राईकनंतर पाकिस्तानी रेंजर्सची पळापळ झालेली आहे। पाकिस्तानी रेंजर्स पळत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। चौक्या सोडून पाकिस्तानी रेंजर्स पळत आहेत। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहिल्यांदाच मोठी कबुली दिली। नूरखान एअरबेसवर भारतानं हल्ला केल्याचं शरीफ यांनी कबूल केलंय। 9 मेच्या रात्री 2:30 वाजता आसिफ मुनीर यांनी फोन करून हल्ल्याची माहिती दिल्याचं शरीफ यांनी म्हटलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं क्रूर कर्मा दहशतवादी हाफिज सईदला दणका दिलाय। भारतानं केलेल्या हल्ल्यात हाफिज सईदचं मुरिदकेमधील मुख्यालय बेचिराख झालं। या मुख्यालयात एकाच वेळी 800 ते 1000 दहशतवादी राहत होते, तर जमात उद दावाचं कार्यालय देखील याच ठिकाणी होतं। मात्र भारतानं हाफिज सईदची टेरर फॅक्टरी नेस्तनाबूत केली। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची पोलखोल झाली आहे। पाकिस्तानातील पत्रकारांना शरीफ यांची पोलखोल केली। भारतानं हल्ला केला त्यावेळी शरीफ स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करत होते असा दावा या पत्रकारानं केलाय। तर पाकिस्तानच्या या पत्रकाराच्या दाव्यानंतर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी देखील त्याला पुष्टी दिली। पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय, कारण बेचिराख एअरबेस बाबत आता पाकिस्ताननं जगाला पुरावा दिला। उद्ध्वस्त एअरबेसच्या दुरुस्तीसाठी पाकिस्ताननं निविदा जारी केल्यात। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं केलेल्या स्ट्राईकमुळे पाकिस्तानचे 9 एअरबेस नेस्तनाबूत झाले। या 9 पैकी 3 एअरबेसच्या दुरुस्तीसाठी पाकिस्ताननं 12, 13 आणि 14 मे रोजी निविदा काढल्या। युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। तिच्यावर संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याचा आरोप आहे। ज्योती मल्होत्रा यांच्याकडनं काही महत्त्वाची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त केली आहेत। अजमेरच्या व्यापाऱ्यांनी तुर्कीसोबतचा व्यवसाय थांबवलाय। लोक तुर्कीच्या सफरचंदाऐवजी काश्मीरी सफरचंद खरेदी करतायत। तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानं तुर्कीवरून येणाऱ्या सफरचंद आणि किवींवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे। जम्मू काश्मीरातील राज्य तपास यंत्रणा म्हणजेच SIAनं मध्य आणि उत्तर काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले। दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असलेल्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले। जम्मू काश्मीरमधील पर्यटनाला मोठा फटका बसलाय, असं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलंय। त्यामुळे आम्ही आता अमरनाथ यात्रेवर लक्ष केंद्रित करत असल्याचं त्यांनी देखील सांगितलेलं आहे। युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। तिच्यावर संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांना पुरवल्याचा आरोप आहे। ज्योती मल्होत्रा यांच्याकडनं काही महत्त्वाची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं जप्त करण्यात आली आहेत। एकीकडे पुण्यात व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकला असतानाच नवी मुंबईतल्या APMC फळ बाजारात तुर्कीचे सफरचंद विक्रीला ठेवले। आधी आलेला माल व्यापारी विकत असून ग्राहक मात्र तुर्कीचे सफरचंद घ्यायला नकार देत आहेत असं व्यापारी सांगतायत। तुर्कीच्या सफरचंदांऐवजी वॉशिंग्टनचे सफरचंद घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढलाय। भारताच्या लष्करानं पाकिस्तानचं मोठं नुकसान केल्यानंतर भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीनं पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहे। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगातल्या प्रमुख 7 ते 8 देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळं पाठवण्याची केंद्रातील मोदी सरकारची योजना आहे। 7 ते 8 शिष्टमंडळांना वेगवेगळ्या देशात पाठवलं जाणार आहे। शिष्टमंडळावर काँग्रेसनं सवाल उपस्थित केला। आम्ही दिलेली नावं शिष्टमंडळात नाहीत असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय। काँग्रेसनं आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉक्टर सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांची नावं दिली होती अशी माहिती रमेश यांनी दिली। काँग्रेसच्या यादीत शशी थरूर यांचं नाव नव्हतं, मात्र सरकारच्या यादीत थरूर यांचं नाव आहे। त्यामुळे काँग्रेसनं सरकारच्या शिष्टमंडळावर सवाल केलाय। ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरात पोहोचवण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाचं एकनाथ शिंदेंनी कौतुक केलं। जगभरात ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी 7 सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। याचं कौतुक शिंदेंनी केलं। भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पायरी ठरणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय।
ऑपरेशन सिंदूरबाबत सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसला डावललं नसल्याचं खासदार सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं. आम्ही सरकारसोबत आहोत, खासदारांच्या संख्येनुसार प्रतिनिधित्व मिळतं असं तटकरेंनी म्हटलंय. पीएमएलए आणताना तो घातक असल्याचं आपण सांगितलं होतं. राज्य बदलल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील आपण दिला होता. याची आठवण शरद पवारांनी संजय राऊतांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात सांगितली. तर सत्ता गेली आणि पहिली अटक चिदंबरम यांना झाल्याचं पवार यांनी म्हटलंय. आपल्याकडे पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर आपण नरकात जाणं पसंत करू असं देखील जावेद अख्तर यांनी म्हटलंय. संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत असताना प्रसिद्ध लेखक कवी जावेद अख्तर यांनी कट्टरपंथी यांनी आलेला अनुभव कथन केला. देशासह राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचं मार्केट वेगानं विस्तारताना दिसतंय. 2025च्या अखेरीपर्यंत जगभरातल्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या तब्बल 20 कोटींहून अधिक असणार आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं आपल्या ताज्या अहवालात हा अंदाज वर्तवला आहे. शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात कोकण विभागातून कुळगाव बदलापूर नगरपालिकेनं प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्व सोयी सुविधा नागरिकांपर्यंत योग्य रीतीनं पोहोचत असल्यानं हे यश मिळाल्याची भावना मुख्याधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनानं शुक्रवारी 27 IPS अधिकाऱ्यांची बदली केली. त्यामध्ये अनिल पारस्कर, शैलेश बलकवडे, आरती सिंग यांचा समावेश आहे. यामधल्या काही अधिकाऱ्यांना पदोन्नतीही देण्यात आली आहे. बदलापूर SITच्या प्रमुख आरती सिंह यांची गुप्त वार्ता विभागाच्या पोलीस सह आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या. देशात पेट्रोलच्या मागणीत 10% वाढ झाली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवासाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून इंधनाचा वापर पुन्हा वाढतोय. टपाल विभागाकडनं जलद सेवेसाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. रायगडमधील माथेरान इथं या सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या ड्रोनद्वारे 9 किलो 800 ग्रॅम वजनाचं पार्सल अवघ्या 15 मिनिटात कर्जतला पाठवण्यात आलंय. महाड पंढरपूर मार्गावर रुंदीकरणाचं काम सुरू असल्यामुळे माती भरावाचं काम सुरू आहे. त्यामध्ये पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर मोठा चिखल साचलाय. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे. विलेपार्ले इथं जैन समाजाच्या श्रद्धास्थळी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या शेडच्या उभारणीस न्यायालयानं परवानगी दिली. या प्रकरणात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मध्यस्थी केली होती. या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेनं शेडच्या उभारणीस लगेच सुरुवात केली. भाविकांना दर्शनाची सोय सुरळीतपणे व्हावी यासाठी शेड उभारली जाते. 9 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या तयारीबाबत मंत्री भरत गोगावले यांनी आढावा बैठक घेतली. गडावर येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याबाबत गोगावलेंनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. राज्यात पुढच्या आठवड्यात देखील पावसाचा असणार आहे. राज्यात येलो अलर्ट दिलेला आहे. हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यानं देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये पुढचे 4 ते 5 दिवस अवकाळी पाऊस होणार आहे. 21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. दरम्यान या अंदाजामुळे केरळ तसंच महाराष्ट्रात देखील मान्सूनचं आगमन लवकरच होणार असल्याचे संकेत आहेत. मुंबईत काल रात्री काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून मुंबईत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसाळ्यात रेल्वे मार्गावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. ज्या मार्गावर पाणी साचतं त्या ठिकाणी अतिरिक्त उपाययोजना केल्या जाणार असून 31 मे पर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याचे आदेश दिले.
उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरना मोठी मागणी असते. अशातच काही टँकर चालक याचा फायदा घेऊन टँकरसाठी जादा पैसे आकारतात. अशा टँकर चालकांना मुंबई महापालिका आयुक्तांनी तंबी दिली आहे. टँकरना पाणी देताना नागरिकांकडून जास्त पैसे आकारू नका असं आयुक्तांनी म्हटलंय. टँकर चालकांनी जादा पैसे मागितल्यास महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार करा असं आवाहन देखील महापालिका आयुक्तांनी केलंय. राज्यात बीपीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सध्याची बदलती जीवनशैली, मानसिक तणाव आणि अपुरी झोप याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. इतर आजारांच्या तुलनेत बीपीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करण्यात आला. 26 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत शिबिराचं आयोजन केलं होतं. यावेळी नागरिकांना डासांच्या उत्पत्तीबद्दल माहिती देऊन जनजागृती केली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पडघा ते बोरवली फाट्याजवळ 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात. गेल्या 2 ते 3 तासांपासून वाहतुकीचा खोळंबा झाला. दरम्यान मुंबईवरून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे. रायगडमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झाले. पंखे, कूलर, एसी बंद राहिल्यानं महावितरणच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. पाण्याचा पंप देखील बंद राहिल्यानं पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. रायगडच्या महाड विन्हेरे या मार्गावर एसटी बस उलटल्यामुळे 17 प्रवासी जखमी झाले. विन्हेरे इथून पुण्याकडे निघालेल्या एसटी बसवरील चालकाचं गाडीवरचं नियंत्रण अवघड वळणावर सुटल्यामुळे बसचा अपघात झाला. जखमी प्रवाशांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. अलिबाग तालुक्यातील अलिबाग ते मांडवा आणि अलिबाग ते धरमतर या मार्गावर आज उद्या अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली. तर 24 आणि 25 मे दरम्यान देखील अवजड वाहतूक बंद राहणार आहे. सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत ही बंदी असणार आहे. यातून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आलं आहे. आयसीचे स्लीपर सेल म्हणून काम करणाऱ्या दोघांना मुंबईतल्या एनआयए कोर्टानं 27 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. पुण्यातील 2023 मधील आयईडी स्फोटक प्रकरणात त्यांचा हात होता. त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इमिग्रेशन ब्युरोनं अटक केली होती. मुंबई विमानतळ बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडालेली आहे. विमानतळ पोलिसांना धमकीचा ईमेल आला तर ताज हॉटेलही बॉम्बनं उडवण्याची धमकी दिली. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरात अंमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विकणाऱ्या 2 ड्रग्ज तस्करांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडनं 41 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौदा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या टॅक्सी चालकाला दादर पोलिसांनी अटक केली. श्रेयांश पांडे असं या आरोपीचं नाव आहे. आरोपीनं मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत गाडी थेट पूर्व द्रुतगती महामार्गावर नेली. तिला एका निर्जन ठिकाणी नेलं आणि विनयभंग केला. अशी ही धक्कादायक घटना घडली. मुंबईच्या जोगेश्वरीत 4 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं. जोगेश्वरी बस डेपोजवळ कुर्ला गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गुन्हे शाखेनं दोघांना अटक केली. अब्दुल करीम नझीर शेख आणि यासिन अली शेख अशी अटकेतल्या आरोपींची नावं आहेत. नवी मुंबईच्या नालासोपारामधून मॅफेड्रिन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. हा कारखाना चालवणाऱ्या एका नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. एका इमारतीमधील घरात ड्रग्जचा कारखाना सापडल्यानं खळबळ उडाली आहे. घरातून मेफेड्रोन ड्रग्ज बनवण्याकरता लागणारा कच्चा माल, साहित्य असं एकूण 5,60,40,000चा मुद्देमाल जप्त केला. भिवंडीच्या मीठपाडा परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. बुवा कोरडे असं मृत तरुणाचं नाव आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढचा तपास सुरू आहे. खारघरमध्ये राहत्या घरी चोरीसाठी आलेल्या तिघांनी मीनाक्षी जयस्वाल यांची हत्या केली होती. पनवेल न्यायालयानं आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परिस्थितीजन्य पुरावे सादर करून वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना खून केल्याचं सिद्ध केलं. त्यांचे पुरावे ग्राह्य धरून पनवेल कोर्टानं तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. वकील मीनाक्षी जयस्वाल या खारघरमधील वास्तुविहार परिसरातल्या सेलिब्रेशन इमारतीत राहत होत्या.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण दरम्यान अप आणि डाऊन या जलद मार्गावर ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. रविवारी सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत हा ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेकडनं मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाऊंज उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. यानुसार रेल्वे स्थानकात 2.71 कोटी रुपयातनं 1712 चौरस फूट जागा विकसित केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवाशांना विमानतळासारख्या सुविधा रेल्वे स्थानकात मिळणार आहे. मध्य प्रदेशातील खंडवामधून मुंबईकडे येणाऱ्या कामायनी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. औरंगाबाद आणि भोपाळ कंट्रोल रूमलाही धमकी आलेली आहे. दरम्यान पोलीस यंत्रणेनं तत्काळ गाडी थांबवून संपूर्ण ट्रेन सर्च केली. दरम्यान अफवा असल्याचं उघडकीस आलं. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात लिचीच्या हंगामाला सुरुवात झाली. या बाजारात 160 ते 180 क्विंटल लिचीची आवक झाली. लिचीला प्रति किलो 200 ते 300 रुपयांचा दर मिळतोय. खोपोलीमधील आदिवासी वाड्यात एका हळदीच्या कार्यक्रमात क्षुल्लक कारणावरून 2 भावंडांना मारहाण करण्यात आली. हळदीच्या कार्यक्रमात शर्ट काढून नाचू नका असं सांगितल्याचा राग मनात धरून दोन्ही भावंडांना आरोपींनी मारहाण केली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक गंभीर आहे. या प्रकरणी फरार आरोपी बाळू मधुकर मुकणे याला केळवली रेल्वे स्थानकातून अटक केली. मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीमध्ये मिनी बसला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण मिनी बस जळून खाक झाली. मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. दरम्यान पेट्रोल पंपाजवळची आग लागल्यानं मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. विविध प्रकल्पांच्या मंजुरीबाबतच्या याचिकांवर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं केंद्रावर कठोर शब्दात ताशेरे ओढलेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्वलक्षी प्रभावानं पर्यावरणीय मंजुरी घेऊन ते नियमित केले जातात. तसंही कायद्याचं उल्लंघन करून अधिसूचना आणि सरकारी निवेदनं काढली जात असल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली. कायद्याचं उल्लंघन करण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांवर कठोर कारवाई केली पाहिजे असं कोर्टानं म्हटलंय. वन नेशन वन इलेक्शन समिती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेली आहे. या समितीचा 3 दिवसीय महाराष्ट्र दौरा असणार आहे. आज मुंबईमध्ये संयुक्त संसदीय समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी समितीनं विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा केली. राज्य सरकारमधील 5 मंत्र्यांना खासगी सचिव मिळत नाहीये. महायुतीमधील 5 मंत्री अजूनही खासगी सचिवांशिवाय काम करतायत अशी माहिती समोर आली. उद्योग मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, जलसंधारण मंत्री संजय राठोड, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांना देखील अद्याप खासगी सचिव मिळाल्याची माहिती नाहीये. मुंबईत शिवसेना भवनात बैठक पार पडलेली आहे. या बैठकीला खासदार, आमदार आणि जिल्हाप्रमुख उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करत काश्मीरचा मुद्दा मांडला. एक वेळ देशात भाजप राहणार नाही, मात्र काश्मीर आपलंच राहणार असं ठाकरेंनी ठणकावलं. दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, भाजप दगाबाज मित्र निघाला अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा जेव्हा मुख्यमंत्री पदावर बसला तेव्हा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना कसं संपवायचं या सगळ्याची रणनीती भाजपनं आखली असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. डोंबिवली मानपाडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील पुतळ्याचं अनावरणही शिंदेंच्या हस्ते होणार आहे. तर दामिनी पथकाला 16 दुचाकींचं वाटप होणार आहे. युवा सेना युवकांचे प्रश्न सोडवणारी संघटना बनल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी केलं. तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा सेनेचं महत्त्व वाढणार असल्यानं नियोजनबद्ध पद्धतीनं कामाला लागण्याचं आवाहन देखील केलंय.